अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। त्याग, समर्पण व बलिदानाचे प्रतीक बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी। नमाज पठण व आलिंगन देत दिला भाईचाराचा संदेश। भारतीय समाजजीवनातील सण उत्सव ही केवळ आनंदाची क्षणे नसतात, तर ते समाजाच्या नैतिक मूल्यांची, सांस्कृतिक परंपरांची आणि मानवी नात्यांची पुनःप्रत्ययकारी स्मृती असतात। प्रत्येक सण माणसाला काहीतरी शिकवून जातो। काही सण आनंद शिकवतात, काही कृतज्ञता, काही एकात्मता, तर काही आत्मपरीक्षण। बकरी ईद, ज्याला ईद उल अजहा असेही म्हटले जाते, हा असाच एक सण आहे जो केवळ धार्मिक विधींचा दिवस नसून त्याग, समर्पण, करुणा आणि सामाजिक जबाबदारी यांचे गहिरे तत्वज्ञान आपल्या समोर ठेवतो। आजच्या काळात सणांचे स्वरूप अनेकदा बाह्य दिखाऊपणाकडे झुकताना दिसते। उत्सवांचा अर्थ अनेकदा कपडे, सजावट, भोजन आणि औपचारिक शुभेच्छांपुरता मर्यादित होतो। अशा वेळी बकरी ईद आपल्याला आठवण करून देते की खरा सण बाह्य प्रदर्शनात नसतो, तो अंतर्मनातील मूल्यांच्या जागृतीत असतो। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात आज सकाळपासून विविध दर्गा व मस्जिद परिसरात मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना आलिंगन देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या। जामा मस्जिदचे इमाम अब्दुल गफ्फार अन्सारी, गरीब नवाज मस्जिदचे हाफिज मुज्जमिल साहेब, मदिना मस्जिदचे इमाम मौलाना फारुख यांचे प्रमुखतेत सुमठाना येथील ईदगाह येथे जामा मस्जिदचे अध्यक्ष हाजी बबन शेठ, हाजी जाकीरभाई, हाजी शाहिद अली, हाजी अब्बास, पत्रकार जावेद शेख, मुनाज शेख, इजाज अली बाबूभाई सय्यद, इम्रान खान, सिकंदर शेख, पप्पू शेख, जफर शेख, शाहिद शेख यांचेसह समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते। शहरातील गैरमुस्लिम बांधवांनी धर्मनिरपेक्षतेचा संदेश देत मुस्लिम बांधवांना मिठी मारत शुभेच्छा दिल्या आणि भद्रावती शहर सर्व धर्म समभावाचे प्रतीक असल्याचा परिचय दिला। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे।